राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा झेंडा, तब्बल 17 पदकांची कमाई, 4 सुवर्ण पदकांचाही समावेश. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांनी विद्यार्थ्यांचं केलं अभिनंदन. सोलापूरच्या माढामधील शिवरायांचा पुतळा सन्मानानं काढून दुसरीकडे लावावा, शासनाच्या जागेत पुतळा उभा करावा, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची मागणी. कोल्हापूर शहरातला नालेसफाईचा कृती आराखडा 2 दिवसात सादर करा, आमदार राजेश क्षीरसागरांच्या पालिका अधिकाऱ्यांना सूचना. नाशिकमध्ये राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषदेचं आयोजन, राज्यभरातून 300हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती. खासदार वर्षा गायकवाडांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन. भंडाऱ्यात नवीन श्रम धोरणाविरोधात कामगारांचं धरणे आंदोलन, केंद्राच्या धोरणांमुळे कामगारांचे हक्क धोक्यात आल्याचा आरोप, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. मुंबईतल्या आझाद मैदानाजवळच्या फॅशन स्ट्रीटवरील कॅफेवरून नवा वाद, महिलांसाठी उभारलेल्या स्वच्छतागृह बसमध्ये थेट कॅफेची मांडणी, नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजीचा सूर. नांदेडमध्ये सातत्यानं खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त, विजेच्या तारांचं शॉर्ट सर्किट, रस्त्यांवर ठिणग्या, महावितरणचं देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष. पुणे पालिका प्रशासनानं 4 वर्षातल्या कामांची श्वेतपत्रिका काढावी, उपमहापौर परशुराम वाडेकर यांची प्रशासनावर टीका करत मागणी. पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका, पेट्रोलचे दर प्रतिलिटर 458 रुपयांवर तर डिझेलचे दर प्रतिलिटर 520 रुपयांवर. धाराशिव येडेश्वरीच्या यात्रेत वाहतूक व्यवस्था विस्कळीत, सोलापूर धुळे महामार्गावर लांबच लांब रांगा. चंद्रपुरात सावकाराच्या जाचामुळे शेतकऱ्यानं किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार आला होता समोर. शेतकऱ्यानं आता इच्छामरणाची मागितली परवानगी, लवकर मदत द्यावी अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत केली मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.